మీ అందరికీ స్వాగతం. महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमीच्या वतीने मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. भाषा हे विवादाचं माध्यम नाही तर संवादाचं माध्यम आहे अशी महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे. त्यामुळेच महाराष्ट्र हे देशातलं असं एकमेव राज्य आहे ज्या राज्यामध्ये 10 भाषांसाठी साहित्य अकादमी कार्यरत आहे. राज्यामध्ये मराठीसाठी खूप काम चाललं आहे. मराठीला मागच्याच वर्षी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठीसाठी आपले 4 ऑफिसेस आहे. मराठी साहित्य संस्कृती मंडळ, भाषा संचालनालय, मराठी विश्वकोश मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था. पण याचबरोबर इतर 9 भाषांसाठी सुद्धा राज्याने साहित्य अकादमी स्थापन केलेली आहे. त्यामध्ये 7 साहित्य अकादमी ह्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत कार्यरत आहे. त्यामध्ये हिंदी, सिंधी, गुजराती ह्या 1982-83 पासून होत्या आणि नव्यानं मागच्या वर्षी 4 अकादमीची स्थापना झालेली आहे. त्यामध्ये संस्कृत, तेलुगू, बंगाली आणि गोरबंजारा. तर तेलुगू अकादमीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथं जमलेलो आहे. या अकादमीच्या स्थापनेमागे शासनाची भूमिका अशी होती की राज्यामध्ये निवासी असणारे तेलुगू भाषिक नागरिक, तेलुगू साहित्यकार, कवी, लेखक यांच्यापर्यंत शासनाने पोहोचणे, त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या साहित्याचा विकास करणे, पण याचबरोबर राज्यभाषा मराठी आणि तेलुगू या 2 भाषांमध्ये साहित्यिक आदान प्रदान करणे. या अकादमीच्या स्थापनेनंतर अकादमीच्या कार्यक्रमांनी बराच वेग घेतला. आतापर्यंत आम्ही 4 कार्यक्रम केलेला आहे. आजचा हा 4था कार्यक्रम आहे. पहिला कार्यक्रम या वर्षीचा, एका वर्षातच आतापर्यंत 4था कार्यक्रम आहे. पहिला कार्यक्रम प्रभादेवी रवींद्रनाट्य मंदिरचा परिसर आहे तिथे झाला. दुसरा कार्यक्रम खारघरला झाला. तिसरा भिवंडीला झाला आणि आजचा हा 4था. त्यानंतर अजून पुढचे 2 कार्यक्रम नियोजित आहेत. 24 तारखेलाच एक कार्यक्रम ठाण्याला होतोय आणि 1 मार्चला त्या पुढचा कार्यक्रम हा चंद्रपूरला होतोय. या कार्यक्रमाबरोबरच सर्व भाषिक अशी सुद्धा काही कार्यक्रम अकादमी करते. प्रेमचंद यांच्या कहाणीवर आधारित नाटकांची प्रस्तुती अकादमीने केली होती. त्यामध्ये अकादमीच्या असणाऱ्या सर्व 7 भाषांवर आधारित नाटक प्रस्तुत केलं होतं. त्यामध्ये कफन ही जी कहाणी आहे त्याचा तेलुगूमध्ये प्रस्तुती अकादमीतर्फे करण्यात आलेली होती. 21 आणि 22 फेब्रुवारीला विश्व मातृभाषा दिवस आहे. त्यानिमित्तानं अकादमीच्या वतीनं आणि मराठी भाषा विभागाच्या वतीनं असं जॉईंटली एक अनुवाद कार्यशाळा म्हणून 2 दिवसाचं आयोजन अकादमी करते. त्यामध्ये मराठी भाषेतील उत्कृष्ट साहित्य वेगवेगळ्या भाषांमध्ये कसं अनुवादित होईल आणि वेगवेगळ्या भाषांमधलं उत्कृष्ट साहित्य मराठीमध्ये कसं येईल या निमित्तानं विविध मान्यवर चर्चा करणार आहेत. बरेचसे अनुवादक त्यामध्ये सहभागी होत आहेत. अकादमीच्या स्थापनेनंतर अकादमीच्या योजनांनाही सुद्धा गती आलेली आहे. यावर्षी आपण अकादमीची योजनांची पहिली जाहिरात प्रकाशित केली आहे. त्यामध्ये अकादमीच्या 3 प्रमुख योजना आहे, ज्यामध्ये एक पुरस्कारची योजना आहे. या पुरस्कारच्या योजनेमध्ये एकूण 8 प्रकारचे पुरस्कार अकादमी देते. त्यामध्ये पहिला पुरस्कार जो आहे तो 1 लाख रुपयाचा अखिल भारतीय जीवन गौरव पुरस्कार हा तेलुगू भाषेसाठी, तेलुगू साहित्यासाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे अशा ज्येष्ठ व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येईल. त्याच्यानंतर साहित्याचे एकूण 4 पुरस्कार आहेत. वेगवेगळ्या प्रकारामध्ये लिहिले गेलेले साहित्य असे 4 पुरस्कार देण्यात येतील. त्यामध्ये कथा, कविता, कादंबरी, नाटक असं वेगवेगळे प्रकार आहेत. एकूण 4 प्रकारांमध्ये हे पुरस्कार देण्यात येतील. याच्या व्यतिरिक्त एक तेलुगू कलाकार त्यांना कला पुरस्काराने गौरवण्यात येईल. नवोदित साहित्यकासाठी सुद्धा एक नवीन पुरस्कार अकादमीने सुरू केलेला आहे आणि त्याचबरोबर अनुवादासाठी एक पुरस्कार असेल जो मराठीमधून तेलुगूमध्ये अनुवाद केला जाईल अशा साहित्यासाठी हा पुरस्कार असेल. तर अखिल भारतीय पुरस्कार हा 1 लाख रुपयाचा आहे. इतर सर्व पुरस्कार हे 51,000 रुपयाचे आहे. त्याची जाहिरात अकादमीच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे. महासाहित्य म्हणून तुम्ही गुगलला सर्च केलं तरी अकादमीचं पेज येईल. त्यामध्ये वेगवेगळ्या 7 भाषा आहेत. तेलुगू भाषेवर क्लिक केलं होम पेजलाच आपली जाहिरात आहे. 5 मार्च त्याची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जे कोणी साहित्यकार अर्ज करू इच्छितात त्यांनी अकादमीच्या पत्त्यावर अर्ज पोस्टाने पाठवावा ही विनंती. या पुरस्काराच्या योजनेबरोबरच अजून 2 योजना आहेत. ज्या नवोदित साहित्यिकांनी तेलुगू भाषेमध्ये पुस्तक लिहिलंय साहित्यिक प्रकारामध्ये असं पुस्तक ते त्यांना प्रकाशित करायचं असेल तर ते अकादमीला पाठवू शकतात. अकादमी त्या प्रकाशनासाठी त्यांना ग्रँट देईल. याच्या व्यतिरिक्त एक अनुवादासाठी विशेष योजना आहे. मराठी मधील साहित्य जर तेलुगूमध्ये अनुवादित केलं तर त्या अनुवादासाठी सुद्धा अकादमी ग्रँट देते. त्याचा सुद्धा अर्जाचा नमुना, या 3ही योजनेचा अर्जाचा नमुना एकत्रितरित्या आपण PDF फाईल बनवून अकादमीच्या वेबसाईटवर प्रकाशित केलेला आहे. तर अकादमीची योजनेची माहिती दिली. मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपणही यामध्ये सहभाग घ्यावा आणि
पहिलंच वर्ष आहे. आपल्याकडून तसं अकॅडमीला तसा फीडबॅक यावा, तसे अर्ज यावे, जेणेकरून शासनाचा उद्देश सफल होईल की तेलुगू अकॅडमीची स्थापना केली तर तेवढं साहित्य तेलुगूमध्ये निर्माण होतंय, तेवढा उत्साह तेलुगू साहित्यिकांमध्ये आहे. धन्यवाद.